दारू पिऊन बायकोला मारलं तर तब्बल 1,000 रुपये दंड। ऐकून धक्का बसला ना, पण हे खरं आहे। आणि हा निर्णय घेतलाय गडचिरोलीतल्या एका धाडसी गावाने। गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील कळमटोला हे ते गाव आहे। या गावाने व्यसनाधीनता आणि कौटुंबिक हिंसाचाराला कायमचा फुल स्टॉप लावण्यासाठी एक कडक नियमावली तयार केली आहे। काय नियम केले आहेत या गावाने, नीट ऐका। पहिलं म्हणजे दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्यास 1,000 रुपये दंड। दुसरं म्हणजे दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्यास 500 रुपये दंड। आणि विशेष म्हणजे हा दंड वसूल करण्याचं काम गावातील रणरागिणी म्हणजेच महिला मंडळ आणि ग्रामसभा अगदी चोखपणे बजावत आहे। 2 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रामसभेत घेतलेल्या या एका निर्णयामुळे आज कळमटोला गावचा चेहरा बदलला आहे। गडचिरोलीतल्या व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या मुक्तिपंथ संघटनेच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम सुरू केला आहे। त्यामुळे इथल्या घरातली भांडणं कमी झाली आहेत आणि गावात शांतता पसरली आहे। जमा झालेला दंड वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर गावाच्या विकास कामांसाठी वापरला जातोय। कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कळमटोला गावाने आखलेला हा दणका पॅटर्न तुम्हाला कसा वाटला? तुमच्याही गावात असे नियम असायला हवेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती।